मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. माउंटन महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. एका विशेष व्यक्तीसोबत आज चर्चा करणार आहोत. महाराष्ट्रामध्ये छोटा पुढारी म्हणून ज्यांची ओळख आहे, घनश्याम माझ्यासोबत आहे. घनश्यामसोबत मोकळ्या गप्पा मारणार आहोत. बिग बॉस आणि मध्यंतरीच्या काळामध्ये लोकसभेमध्ये TV9 सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर महाराष्ट्रभर लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणारा छोटा पुढारी घनश्याम दरोडे आपल्यासोबत आहे. बिग बॉसमध्ये काय घडलं, कसं झालं, कसं तिथून बाहेर यावं लागलं, कसे ते अनुभव होते, काय सहकाऱ्यांचं सहकार्य लाभलं, या सगळ्या गोष्टींचं थोडक्यामध्ये त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. घनश्याम मराठी महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे. नमस्कार. आणि बिग बॉसमध्ये जाण्याचा कसा योग आला होता, काय कसं बोलावणं कसं आलं होतं बिग बॉसमधून? नक्कीच बिग बॉसमध्ये जाण्याचा योग असा आला होता की मला बिग बॉस म्हणजे मी कधी पाहिलाही नव्हता, पण माझ्या मित्रमंडळी कोण ते म्हणायचे, घनश्यामजी तुम्ही बिग बॉसमध्ये जा. खरं तर मी म्हणलं मी कसं म्हणजे कधी पाहिलेला नाही, काय नाही, पण चर्चा खूप असायची बिग बॉस नेमकं काय असतं वा. माझे मित्र म्हणायचे बिग बॉसमध्ये मत ठाम मांडावं लागतात, खेळाडू वृत्ती पाहिजे, विचार करण्याची क्षमता पाहिजे आणि सगळ्यांबरोबर आपण कसं वागतो याच्यावर डिपेंड ठरतं. तर खरं तर म्हणलं तर मग तयार झालो बिग बॉसमध्ये जाण्यासाठी. आणि नंतर इच्छा खूप होती, पण एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर जाणार कसं, कारण काही इच्छा माणसाच्या मनातच राहतात. पण सगळ्यांचा आशीर्वाद, मला फोन आला अभिषेक सरांचा की घनश्याम तुम्ही बिग बॉस करणार का. तर मला आधी काही खरं वाटलं नाही, कारण मित्रांना माहित होतं मला जायचंय. म्हणलं टिंगलकर असतील हा. पण दुसऱ्या दिवशी पण आला फोन मला की घनश्याम तुम्हाला बिग बॉस करता का तुम्ही. खरंच आम्ही तुम्हाला मनापासून विचारतोय आणि आम्ही रियालिटी शो मधूनच बोलतोय. तर माझा विश्वासच उडाला 1 मिनिटासाठी, कारण मी थोडंसं माणसाला विचार येतात ना, अरे खरं आपण स्वप्न बघत होतो, जे करायची संधी मिळते आपल्याला जायची. तर मी त्यांना म्हणलं करूया. पहिली मीटिंग वगैरे झाली, सरांनी मला सांगितलं काय बिग बॉस शो कसा आहे काय. म्हणलं सर मी काही बघितलं नाही, पण बिग बॉस शोचं नाव चांगलं आहे. ते म्हणले तुम्ही काय करणार शोसाठी. मी म्हणलं सर मी काय करण्यापेक्षा मी माझा निर्णय कधी बदलत नाही, मी ठाम राहतो. मी कुठलाही पुढचा समोरचा व्यक्ती किती ताकदवान असो काय असो, मी माझी पूर्ण ताकद 100% मेहनतीने खेळत असतो आणि सगळ्यांना समजून घेत असतो. जर मला कोणी भांडलं तर मी त्याच्या संग माझ्या भांडण्याचे परवड नाही. हे त्यांना सगळ्यांना हे मुद्दे फुटले. नंतर मग मला डायरेक्ट त्यांनी सिलेक्शन केलं. बरोबर. आणि काय असतं ते बिग बॉस मध्ये, कसं राहावं लागतं? मोबाईल नसतो तिथं, TV काय असतं, म्हणजे कसं राहावं लागतं 2-3 महिने त्यांच्यासोबत? नाही, खरं तर बिग बॉस मध्ये शिकायला खूप मिळतं, अनुभव येतात, ज्या गोष्टी माहीत नसतात त्या माहिती होतात. मोबाईलच्या युगामध्ये आपल्याला वाटतं आपण मोबाईल आपला एक स्रोत झालेला आहे बाबा, त्याच्याशिवाय राहू शकत नाही. बाहेरच्या जगात काय चाललेलं असेल, मोबाईलमध्ये काय घडत असेल, किती व्ह्यू झाले किती नाही, हे सगळं बघतच असतो आपण. रोज घडामोडी, कॉल नाही करायचा कोणाला, कोणत्याच नाही, कसलंच नाही, ना घड्याळ ना कोंबडा आहे ना काय. उठायचं, जेवण खावण आणि त्याच लोकांमध्ये राहायचं, त्याच लोकांमध्ये बसायचं, त्याच लोकांनी आपल्या बरोबर वाईट बोलायचं, परत त्यांनीच गोड बोलायचं, पुन्हा त्यांनाच आपण नॉमिनेट करायचं, त्यांनी आपल्याला नॉमिनेट करायचं. म्हणजे बिग बॉस मध्ये खरी दुनिया कळते. आपल्या बरोबर गोड बोलणारे कोण, आपल्या बरोबर भांडणं करून आपल्यातली साथ देणारे कोण, आपल्या बरोबर माग कोण बोलतो, गोड कोण बोलतो, हे सगळं बिग बॉसच्या दुनियेत अनुभव मिळतं. एक मोबाईल शिवाय जगायला मिळतं, मैत्री कशी असावी हे सगळं बिग बॉसच्या घरात अनुभव मिळतं. तिथे प्ले म्हणजे ते खेळ कसले असायचे ते, आम्ही एक तुमचं ते दूध कसलं काय होतं ते नेमकं? तिथे गेम असं असतात की प्रेक्षकांनाही मनोरंजन झालं पाहिजे. खेळ खेळा, हार जीत असतेच टास्क म्हणलं की, पण त्या हार जीत मध्ये आपण किती टक्के देतो,
किती नाही, किती अंग चुरून खेळतो म्हणायचं. जर समजा मी दुसऱ्या टीमचा असलो आणि मला बी टीम मध्ये टाकलं तर मग मी बी टीमचाच विचार केला पाहिजे, ए टीमचा कधीच विचार नाही केला पाहिजे. तिथे स्वार्थीपणा नाही लावला पाहिजे, प्रामाणिकपणे खेळलं पाहिजे, चातुर्य पाहिजे खेळात. आता आमचा एक दुधाचा टास होता. टास आल्याच्या नंतर बिग बॉसने समजून सांगितलं की 5 जण आहेत, 5 या टीम मध्ये 5, या टीम मध्ये 5 आणि ए टीमचा एक संचालक, बी टीमचा एक संचालक. तर दुधाचा टास म्हणला दूध येणार त्या नळातून आणि नळातून दूध आल्याच्या नंतर ही जी चौकोनात उभा आहेत लोक 3, मी असेल, डीपी दादा असेल आणि निकी असेल, आमच्याकडे दुधाचे बाऊल देणार. तर टास इतका सोपा होता पण यांनी खूप म्हणजे नीट खेळच नाही. तो बाऊल घेऊन आपलं दूध वाचवायचं होतं, डेअरीपर्यंत न्यायचं होतं. मग तुम्ही असं सहज धक्का मारू शकता किंवा असं उडवू शकता किंवा त्याच्यातून आपल्याला पुढच्या खेळाडूचा राग समजून घ्यायचा होता. याच्याबद्दल आपल्याबद्दल किती निगेटिव्ह आहे किंवा आपल्याबद्दल किती पॉझिटिव्ह आहे, त्याचं बोलण्याचं कौशल्य जाणून घ्यायचं होतं. हे आम्हाला टास्क समजून सांगितलं होता. पण ह्यांनी काय केलं, उरपाटी केलं डायरेक्ट. दर की तोडाफोड वड हे कर. मग अशा टीम होता आणि त्याच्यात एक इम्युनिटी पॉवर मिळणार होती. टीम साठी जो कोणी म्हणजे वाटतंय ना आपल्याला की याला सेव्ह करूया तर ती पॉवर तशी मिळणार होती. पण हा टास्क कोणीच नीट खेळलं नाही, ते पुढे अग्रेसिव्ह झाली तर आपल्याला व्हावं लागलं. मग ते वोट कसे मिळतात, ते आम्ही जसे तुम्हाला करायचे ते कसे मिळतात, म्हणजे कधी मोजले जातात ते? नाही सर, ते वोटचे आपल्याला माहित नाही कारण वोटच दिसत नाहीत. बर, मग ती सांगतात का आपल्याला वोट? हो, म्हणजे बिग बॉसचा जो काही प्रमुख आहे तो सांगेल आम्हाला तुम्हाला किती वोट पडले? नाही वोट सांगतच नाही. डायरेक्ट मला बाहेर कसं काढलं? मला डायरेक्ट सांगितलं प्रेक्षकांनी मला नारळ दिला, मला वोट दाखवले नाही, काय दाखवले नाही असं नाही. मला माझी अपेक्षा होती वोट बघितले पाहिजे कारण मला विश्वास होता जनता मला बाहेर काढणार नाही. वोट दाखवलेच नाहीत. वोट न दाखवण्यात काय कारण, कुणालाच दाखवत नाहीत का ते? नाही वोट कोणालाच दाखवत. प्रोटोकॉल आहे त्यांचा, काय चॅनलचा प्रोटोकॉल असेल ते आपल्याला माहित नाही. पण आजपर्यंत आमच्या सीझन नाही, कुठलेही सीझन झाले ते वोट दाखवत नाहीत. सगळ्यांनाच सेम प्रोटोकॉल आहे. हो, मग तिथं राहत असताना मध्यंतरीच्या काळामध्ये तुम्हाला सुरुवातीपासून किती दिवस तिथं राहायला मिळाले सगळ्या सोबत? मला 6 आठवडे. 6 आठवडे. तुमच्या बरोबर कोण कोण आता बाहेर निघाले आतापर्यंत? माझ्या बरोबर आधी 5 जण गेलेत, म्हणजे पुरुषोत्तम दादा पाटील गेलेत, निखिल, योगिता आणि इरिना, म्हणजे 4 आणि मी 5वा आहे. तिथं सोबत असताना आम्ही तुमचे वादही बघितले, 1-2 जणी निधीन सोबत. दुसरी कोण होते? तुम्ही जर शेजारी बसलेला होता तिथं? जान्हवी. हा, तर ते काहीतरी वाद झाला होता तुमचा तिथं चांगला. हो, काय होतं ते नेमकं, कशासाठी? नाही, वाद काय होते, आपल्याला एकतर मुळात वाद करायला आवडत नाही. पुढारी म्हणलं तर पुढारी सगळ्यांना सांभाळून घेणारं व्यक्तिमत्व आहे. आणि कधी कधी असं होतं खूपच गोष्टी ऐकल्याच्या नंतर आपण कुठेतरी थांबणं नाही पाहिजे. कारण माझं एक सवय, मग मी कुणाला एकतर बोलत नाही, मी सगळ्यांना समजून घेत असतो. एकदा जाऊ द्या, 2दा जाऊ द्या म्हणत असतो. पण 3ऱ्यांदा जर चूक झाली तर आपल्याकडे चुकीला माफी नाही. हा, तर ते काय होतंय, डायरेक्ट आपल्याला जर एखादं चुकीचं बोलत असेल आणि ती जर आपल्या क्षमता नसेल तर वाद होणारच आहे. शेवटी घरे भांड्याला भांडे लागणारच. मग त्यातून वाद व्हायचे, ती कधी वाद उकरून काढायची. मग वाद जर ती उकरून काढली आणि आपली जर बाजू बरोबर आहे तर त्यासाठी भांडणं गरजेचं आहे. सोशल मीडियावर त्या वादावरून तुम्हाला बरंचसं ट्रोल करण्यात आलं, एकमेकांचे वाद झाले. सोशल मीडियाचं हे कसं कळायचं तुम्हाला? कळत होतं का कोणी? नाही, काहीच नाही. म्हणजे बाहेर आल्यानंतर कळलं तुम्हाला हे सगळं? हो, म्हणजे तिथं निक्की सोबत तुमचे काही वाद झाले होते अगोदर? अगोदर तुमचे काहीतरी तुमचा तो फार व्हिडिओ व्हायरल झालेला पाहिला, लोकांनी एकमेकांची पप्पी घेतली, त्यावरून सुद्धा ट्रोल करण्यात आलं. कसं वाटलं तुम्हाला सगळे? बाहेर आल्यानंतर काय विचारणा झाली का लोकांची? नाही सर, मी कसं आहे, ट्रोल करणाऱ्यांचं अभिनंदन करतो आणि जे माझ्या बरोबर आहेत त्यांचंही मी अभिनंदन मनापासून आभारही मानतो. का माहिती का, ट्रोल करणारे जनता आहे ना ते मला दाखवून देत असते चुकीचं कसं आहे, बरोबर कसं आहे, काय आहे. कारण माझी माणसं माझ्या बरोबर आहेत, ते पण मला चूक दाखवून देतात. पण मी मला जे ट्रोल करतात त्यांच्याकडे मी अजिबात लक्ष देत नाही. कारण माझं असं मत आहे, तुम्ही जर एक भूमिका घेतली ना स्पष्टपणे, ती स्पष्टच भूमिका ठेवली पाहिजे. तुम्ही आत्ताही मला ट्रोल करताय, 10 मिनिटांनी माझा एखादा निर्णय मी घेतला तो बरोबर वाटला तर तुम्ही मला त्या निर्णयाचं स्वागत करताय. मग ट्रोल करताय तर तुम्ही विरुद्ध राहिलात ना, विरुद्ध राहील पाहिजे. मला जनतेचं ट्रोल करण्याचं काय वाटत नाही. तुम्ही माझ्या चुका दाखवून देताय, मला त्याच्यातच आनंद आहे. आणि माझ्या बरोबर माणसं आहेत
ते बी चांगलं आहे. कारण आज मी जे काय आहे ट्रोल करण्यापेक्षा सगळ्या जनतेच्या आशीर्वादामुळे मी आज पोहोचलोय, त्यांच्या मनात आहे हे जनतेमुळे. ट्रोल करणाऱ्यांचं काही विषय नाही, उलट ते माझ्याशी बोलतात. हा ठीक आहे, प्रत्येकाची भाषा असते, व्यक्त करायला काही शब्द असतात, ते त्यांच्या पद्धतीने करतात. पण मी काही जास्त मनावर घेत नाही, मी काही लई पॅनिक होत नाही. उलट मी सगळ्यांना सांगेन, मी तुमच्या हक्काचा माणूस आहे. जर माझ्याकडून काही चुकलं तर मला हक्काने बोला. मला असं वाटत नाही तुम्ही मला बोलतात मला खंत वाटते, पण जर चूक नसेल तर खरंच मला चुकीचं म्हणू नका, हीच माझी विनंती. बिलकुल. ते नक्की सोबत तुमचा आणखी एक वाद झाला तुम्ही झोपलेला असताना, म्हणजे तू असं म्हणत होता की तुला माझी शपथ आहे जाऊ नको, म्हणजे ते काय काय होतं? नाही सर, कसं आहे, मी निकी एक बहीण भाऊ आता महाराष्ट्राला दिसले आणि तिला मी डायरेक्ट स्पष्ट शब्दात रक्षाबंधनच्या दिवशी शब्द दिला की ती जेव्हा म्हणली 28 वर्षाचा असताना माझा भाऊ मला सोडून गेला, त्यामुळे मी भावाच्या एवढे दुःखात आहे की मला तसे त्रास आले किंवा काही समोर घडलेल्या गोष्टी जर आल्या तर मी इतकीच पॅनिक होते की मला माझ्या स्वतःवर कंट्रोल राहत नाही. निकी तांबोळी काही तिला कळत नाही. मी तिला तेव्हा मी स्वतः वचन दिलं की निकी काळजी करू नको, तुझा भाऊ सक्का जितका तुला सक्का वाटणार नाही त्याचं तितकं मी जवळ राहीन, तुझ्या कायम सुक्का दुःखात राहील. मला जशा 3 बहिणी होत्या तशी मी आजपासून घनश्याम दरोडेला 4 बहिणी तुझा कायम सांभाळ करेल. पण गेम खेळत असताना मी कधी बहिणीचा विचार करूनच खेळेल. पण एक ध्यानात ठेवणे की माझी जशी बहिणी जर त्या गोष्टी चुकल्या तर मी तिला चुकच म्हणणार, बरोबर असल्या तर बरोबरच म्हणणार. तुझा भाऊ एवढा लिचा पिचा नाही की तू चूक असली तरी बरोबरच म्हणणार आणि तू चुकली नाही तरी मी बरोबरच म्हणणार. जिथं मला खटकणार तिथं मी तुला बोलणार म्हणजे बोलणारच. कारण भावापेक्षा मी एक नेता पण आहे, त्यामुळे माझ्याकडे 2 जबाबदाऱ्या आहेत. घरात समान वागणूक समान सगळ्यांना दिली पाहिजे. तू माझी बहीण असली म्हणजे तू घरच्यांना भांडू शकते, घरच्यांची मतं ऐकू शकत नाही, हे होणार नाही. मला दोन्ही बाजू नाण्याच्या बघावंच लागतात. त्यामुळे आमचं एक क्लिअर होतं, नक्की गेम मध्ये चुकली तर मी तिला भाऊ म्हणून तिला समजू शकतो, पण प्लेअर म्हणून तिच्या संग भांडूही शकतोय. बिलकुल बिलकुल. हा, पाठीशी घालणं नाही. हा, नॉमिनेशन तास असेल, कॅप्टनची तास असेल, भाऊ खंबीरपणे तिच्या पाठी बरोबर राहणार. मला नाही झालो ना ठीक आहे, माझी इम्युनिटी जाऊ दे, पण माझ्या बहिणीला सेव्ह करायचा विचार मी ठेवेल. पण नाही, गेम चुकते ना ती सख्या बहिणीला सुद्धा मी सांगणार तू चुकते, घराच्या विरोधात जातेस, घरांच्या विरोधात तू चुकीची असली ना, तू बरोबर असली घर चुकीचं तिला मी पाठिंबा देईन, पण घर बरोबर तू चुकीची मानलं तिला मी पाठिंबा नाही देणार. त्यामुळे आमच्या या गोष्टी क्लिअर होत्या. बरोबर. त्याच्यानंतर आम्ही सुरुवातीला एक व्हिडिओ पाहिला होता धनंजय पवार यांच्यासोबत, तुम्ही जे आहे ते मी म्हणजे तुम्हाला जे आहे ते भावनिक झाला होता की रडायला आलं होतं की बाबा माझ्या घरचे असे म्हणत होते किंवा मग मला ट्रोल करतात लोक किंवा मग माझी उंची नाही, मग मुलगा तुमचा काहीच करणार नाही असं ते वाटत होतं. मग तुम्हाला धनंजय पवारनी जवळ घेतलं आणि बाबा तू फार मोठा झालायस असं म्हणजे कसं वाटलं ते त्या ठिकाणी, काय वाटत होतं, भावना काय? नाही सर, कसं आहे, शेवटी भावना आहेत, व्यक्त होत येतात, असं काही नाही. ते गेम आहे, प्लेअर आहेत, पण मी तर म्हणेन घरातली सगळी माणसं चांगलीत. कारण आपण जेव्हा घर सोडून जातो, आपल्या फॅमिलीला सोडून जातो, बिग बॉसच्या घरात 6 आठवडे राहिलो, मी सगळ्यांना तोंडावर सांगेल की खरंच माझी टीम असो किंवा बाकीचे इतर लोक असो, सगळ्यांनी माझी मनापासून काळजी घेतली, सगळे माझी विचारपूस करायचे. मी माझा माणूस असा होतो, मी गेम पुरतं बघत होतो, गेम झालं मी परत एकत्र घर जोडायचो. आणि पहिला बिग बॉस सीझन मधला पहिला माणूस असा असेल जो डोक्याने कमी खेळ आहे आणि मनाने चांगला खेळ आहे. मी मनातून गेम खेळू, डोक्याने कधीच खेळलो नाही. कारण डोक्याने गेम खेळणारे ही मी तर म्हणेन फेक माणसं असतात. रियालिटी शो मध्ये आपली रिअल पर्सनॅलिटी जावली पाहिजे. माणसं जुळली तर ती नाती आयुष्यभर सुराख निभावली पाहिजेत. जसं मी निकी तांबोळीचं आणि माझं नातं जोडलं ते आम्ही आयुष्यभर निभावतोय, अरबाजचं माझं नातं जोडलं ते आयुष्यभर निभावतोय. वर्षाताईन ती असताना त्यांना सुद्धा वाटलं की घनश्याम मनापासून खेळतो. वर्षाताईंनी सुद्धा माझ्याबद्दल इतकं चांगल्या बोलायच्या वागायच्या, पण ताईंचा सुद्धा मी कधी घात केला नाही. जे माणसं माझ्या विश्वास ठेवतात मी दाखवून दिलं. दाखवण्यापेक्षा मी आहेच असा की जे माणसं माझ्यासाठी करतात तर त्यांच्यासाठी मी काही करू शकतो, जीवाची पर्वाही करू शकतो. बिग बॉस सीझन मध्ये जे काय आता जे तुमच्यामध्ये मला वाटतं त्या वर्षा उसगावकर ज्येष्ठ असतील सगळ्यात,
त्यांची कशी वागणूक होती ती मध्ये त्यांची फार बाचाबाची सुद्धा एकमेकांची झाली. मग निकिता आंबोळे असेल किंवा मग दुसरी कोणतरी जान्हवी, त्यांचे फार वादविवाद व्हायचे. वर्षा उसगावकर तसे वाटलं काय आक्रमक की बाबा घरामध्ये एक ज्येष्ठ व्यक्ती असल्याप्रमाणे आणि फार त्यांची ओळख आहे. कधी काळी चित्रपट क्षेत्रामध्ये, मराठी चित्रपट क्षेत्रामध्ये फार मोठी ओळख, म्हणजे आताही आहे. आता ते कुठेतरी सिरियलमध्ये काम करतात. कसं वाटलं त्यांच्यासोबत राहून तिथं? म्हणजे नाही, खरं तर आमचं भाग्य म्हणावं लागेल. आमचं काहीतरी पुण्य असेल, वर्षाताईंबरोबर काम करायचं योग आला, पेढीदादाबरोबर राहण्याचा, त्यांच्याबरोबर काम करण्याचा योग आला. आणि विशेष म्हणजे मला वाटत नाही वर्षाताईंची विचित्र वागणूक आहे. कारण एक प्लेअर आहे ताई, पण ताईंना जर कोणी बोललं तर ताईंनी उत्तर देणं गरजेचं आहे आणि ताई उत्तर देतात. कारण ताई जर ज्येष्ठ आहेत तर त्यांचा मान सन्मान ठेवणं गरजेचं आहे. कारण आज आम्ही असेल, तुम्ही असेल, सगळेजण वर्षाताईंना बघूनच मोठे झालो आहेत. त्यामुळे मराठी सृष्टीतील त्यांचा एक जी प्रतिमा आहे ती वेगळी प्रतिमा आहे. बिग बॉसमध्ये जाऊन जर त्यांची प्रतिमा खराब होत असेल तर हे चुकीचं आहे. त्यांच्या करिअरवर, त्यांच्या आयुष्यावर, त्यांच्या पुरस्कारावर कोणी नाही बोललं पाहिजे. नाही, बिग बॉसमध्ये म्हणजे आम्ही जेव्हा याची चर्चा करतो समाजामध्ये, पत्रकार म्हणून किंवा मग एक समाजात नागरिक म्हणून, तर लोकांचं असं म्हणणं आहे बिग बॉसमध्ये ही अशीच लोक असू शकतात, एकमेकांना उलटं सुलटं बोलणारी, एकमेकांना आरेकारे करणारी, एकमेकांसोबत असे सारखं भांडत राहणारी, म्हणजे काय मान मर्यादा न ठेवणारी, सगळे अशीच बिग बॉस, म्हणजे बिग बॉस यासाठीच आहे असं लोकांचं काही म्हणणं आहे. याबद्दल काय सांगायचं आहे? बरोबर आहे, जनतेचं म्हणणं आहे, बरोबर आहे की बिग बॉस शोच असा आहे की तिथं प्रत्येकाच्या मान मर्यादा ठेवल्या जात नाहीत. एका मेरीला आरोतुरं बोललं जातं, वयाचा मान ठेवला जात नाही. तर मी एक कलाकार म्हणून, पुढारी म्हणून आणि एक शेतकऱ्याचं लेकरू म्हणून ही जी जनतेचा समज होता ना, तो थोडासा मोडून काढण्याचा प्रयत्न केलाय. आजपर्यंत मी जे 6 आठवडे राहिलो, मी बोललो नाही असं नाही, मी बोललो, पण मी डायरेक्ट समोरासमोर बोललो. मी भांडण बी करत असताना कधी त्याच्या वयाचा, कधी त्याच्या कर्तृत्वाचा, कधी तो कसा वागलाय, कधी बोललाय, बाहेरच्या जगात तो कसा दिसेल याचा मी कधी अपमान केला नाही. वैयक्तिक त्यांच्या चरित्रावर सुद्धा मी कधी अपमान केला नाही. मी प्रत्येकाला माझा स्पर्धक असला, माझा शत्रू जरी असला तरी मी माझ्या शत्रूला कधी शत्रूसारखी वागणूक दिली नाही. मी त्यांना माणसासारखीच वागणूक दिली. प्रत्येक जण माझ्या संग कसा वागायचा हे मॅटर करत नाही, पण मी कसं वागायचो 6 आठवड्यापर्यंत मी प्रत्येकांना रिस्पेक्ट करायचो. ताई घ्या, दादा घ्या, मी प्रत्येकांना दादा, मी तुला, तू कशी, मी कसा, हे कधी म्हणलो नाही. म्हणलं असेल ते फक्त आमच्या मैत्री. पण मी एक असा माणूस होतो, प्रत्येकाला, आजही मी घराच्या बाहेर आलो तरी प्रत्येकाला रिस्पेक्ट देऊनच आलोय, सन्मान करूनच आलोय. कारण आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे, प्रत्येकाने एका मेरीला सन्मान दिला पाहिजे, आदर केला पाहिजे. बाहेर येत असताना तिथल्या तुमच्या ज्या कुटुंबातल्या, म्हणजे बिग बॉसच्या कुटुंबातल्या लोकांचे काय रिॲक्शन होतं, कसं त्यांना काय, म्हणजे काय म्हणणं होतं त्यांचं? सर, बाहेर येत असताना रिॲक्शन पेक्षा मला सगळ्यांच्या डोळ्यात पाणी दिसलं, हेच माझ्यासाठी खूप मोठं भाग्याची गोष्ट होती. कारण सगळे वर्षाताई सुद्धा मला निघताना म्हणले, गणेशराम तुझ्यासारखा खेळाडू आम्हाला भेटणं आमची भाग्याची गोष्ट आहे. पेढीदादा सुद्धा मला म्हणले, गणेशराम तुझ्यासारखा खेळाडू आम्हाला स्ट्रॉंग आहे. आम्हाला वाटत होता, कारण आम्ही 6 आठवडे जेव्हा बसत होतो तेव्हा टीम मध्ये असताना आम्ही सगळ्या खेळाडूंची, भले अरबाज वैभव तुझ्यापेक्षा ताकदीने जरी मोठी असली, ताकद जास्त होती, पण आमच्या ग्रुपमध्ये सतत तुझी आणि निकीची चर्चा होती. का? घनश्याम बारीक आहे, तो सटकू शकतो, तो डोकेबाज आहे, भले ही चर्चा कशी का असाना, पण तो एक प्लेअर म्हणून कायम आमच्या ग्रुपमध्ये तू चर्चेचा सहभाग होता आणि तुझ्यात तेवढी ताकद होती. 6 आठवडे आमच्या ग्रुपमध्ये गेम सोडून तुमची चर्चा होती. घनश्याम कसा खेळतोय, घनश्याम असाच खेळतोय, तसाच खेळ, पण चर्चा या खेळाडूची होती. बस याच्यापेक्षा काय पाहिजे? बिग बॉस मध्ये काही नियमावली तुम्हाला सांगितली जाते का? वाद करायचे नाही, एकमेकाला चुकीचं बोलायचं नाही, घर स्वच्छ ठेवायचं, मग बिग बॉस सोबत कसं समोर यायचं, खेळात कसं करायचं, हे सगळ्या गाईडलाईन्स रोज दिल्या जायच्या का तुम्हाला? नाही, बिग बॉस शोच असा आहे, तो रियालिटी शो आहे. त्यामुळं तिथे एक आपल्याला जबाबदारीची जाणीव असली पाहिजे. त्यामुळं कोणी जाणून घ्या, काय करा ते कोणी सांगत नाही. आपण असं वागायचंय, तसं बोलायचंय, आपण आपल्या मनाने ठरवायचं असतं. जर असं असतं
तुम्हाला कसं बोलायचं कसं चालायचं हे जर सांगितलं असतं तर कोणी आज त्यांच्यावर टीका बी झाल्या नसत्या, वयाचा अपमान केला नसता, तो मी केलं नसतं, आरेकारी केलं नसतं, जेलमध्ये जावं लागलं नसतं. ह्या ज्या छोट्या मोठ्या शिक्षा आहेत या शिक्षा कोणीच घेतल्या नसत्या. बिग बॉस मधून त्यांना दर्शवायचं काय असतं नेमकं, सगळे सोबत राहून म्हणजे कसं दर्शवायचं, हे कुटुंब चांगलं राहतंय, विना मोबाईलचं, विना काही वादविवाद करतं, असं काही दर्शवायचं, काय दर्शवायचं असतं त्यांना? बिग बॉस मधून त्यांना एकच दर्शवायचं असतं, माणूस बाहेर कसा राहतोय आणि घरात कॅमेऱ्यांसमोर कसा राहतोय. जर आपण घरात जर पहिल्यापासूनच रेल राहिलो ना, टीका टिप्पणी होत असते, पण बाहेर येताना आपलं कौतुक होतेच. कारण तुम्ही मनापासून करताय, मनापासून तुम्ही जे बाहेरच्या जगात आहे ना तसंच जर बाहेर वावरताय ना घरात सुद्धा तसंच वावरा. तुम्ही तुमचा स्वभाव चेंज करू नका, तुम्ही तुमचं मॅटर चेंज करू नका, तुम्ही शरीरवृत्ती चेंज करू नका, आहे तसं वागा. आता आपण बिग बॉसचं घर आणि आपलं घर, आपल्या घरात आपण एखाद्याला खंदुशावणी करतो का? आपण एखाद्या घरात आपल्याला टार्गेट केलं तर आपण समजा मला घरातल्यांनी टार्गेट केलं म्हणून सगळेच मला टार्गेट करतील का? माझी बहीण भाऊ माझ्या पैसे येऊन बसते ना, असं नाही तसं आहे. मग बिग बॉसला तेच दाखवायचं असतं त्याची खरी पर्सनॅलिटी कशी आहे आणि कॅमेऱ्यासमोर फेक कसा वागतोय याचं हे असतंय. तर मग आपण जर वागतानाच रिअल वागलं तर त्याची अडचण येत नाही. पण आधी आपण असं फेक वागतो, शो बघतोय, जनतेला आवडलं पाहिजे, जनतेला आवडलं पाहिजे, मग याचा आधार घ्यायचा त्याचा आधार घ्यायचा. बरं तुमचा रस्ता क्रॉस वाटसे निघा, पण तुम्ही सत्याने चाला, ठामपणे चाला, होईल त्रास पण गुण हमखास हे असतंय. आता सूरज आमचा आहे, सूरजला पाठिंबा द्यायचा आहे आणि ऐनवेळी जेव्हा पाठिंब्याची गरज पडत तेव्हा पाठिंबा काढून द्यायचा. मग येत असताना सूरजला उरलेले तुम्हाला जे पॉईंट मिळाले ते देऊन काय कारण होतं, मग तू इतर कोणाला का दिले नाही, सूरजलाच का दिले ते पॉईंट? नाही सगळ्यांना माहिती आहे आणि मलाही माहिती, मी माझ्या सगळ्यांना मित्रांना जाईन. तुम्ही जरी माझे क्लोज मित्र असला तरी सूरज माझ्या लहान भावासारखा आहे. जेव्हा घरात आला आणि सूरज चव्हाणचं नाव दिसलं तेव्हा मी त्याला शब्द दिला, घनश्याम माणूस असा आहे, शब्द पाळणार आहे, जोपर्यंत मी असेल तोपर्यंत तुझी जागा भक्कम करेल. जेव्हा मला तुझ्या बरोबर उभा राहायचंय टीम मध्ये तेव्हा तुझ्या विरुद्ध खेळ. पण टीमच्या विरुद्ध नॉमिनेशन असो, कॅप्टन्सी असो, काय असेल तेव्हा घनश्याम दरोडे तुझ्या पाठीमागे उभा राहील. मग मी 6 आठवडे राहिलो, सूरजला कधी नॉमिनेट केलं नाही. पहिल्या आठवड्यात घरचे माझ्या संग खूप बांधले, सूरजला नॉमिनेट कर, सूरजला नॉमिनेट कर. भले त्यांची आजची टीम सूरजला आता जी म्हणते ना सूरज आम्ही सेव्ह करतोय, आम्ही करतोय, ते सुद्धा पहिल्या आठवड्याचा इतिहास पहा. सूरजला नॉमिनेट करण्यासाठी ते माझ्याबरोबर प्रयत्न करत होते, पण मी सूरजला नॉमिनेट नाही केलं. 6 आठवड्यापर्यंत सूरजला मी कधीच नॉमिनेट नाही केलं आणि मला करायचं नव्हतं. त्याने करू द्या, तो नाही बोलू द्या, मला कळत होतं त्याच्या भावना, त्यामुळे मी नाही केल्या. कारण माझ्या विरुद्ध त्याला भडकवत होते बिचाऱ्याला, तो बोलत होता. आता बिग बॉस सीझन 2024चा विजेता ठरवला जाईल. कोण चांगलं राहू शकतं किंवा मग कोण विजेता, काही सांगता येईल या संदर्भामध्ये? नाही विजेता चांगलं राहू शकतो म्हणजे आता अरबाज बी माझा क्लोज मित्र आहे, वैभव बी आहे, सूरज बी आहे, त्यामुळं सूरज दादाच्यात आणि अरबाजच्यात टप होऊ शकते. दोघांमध्ये हो, सूरज आणि अरबाज या दोघांमध्येच होऊ शकते. दोघांपैकी कुणीतरी एक विजेता होऊ शकतो. हो. बरं, महाराष्ट्रामध्ये या सगळ्या गोष्टींची फार चर्चा केली जाते सोशल मीडियावर बिग बॉसच्या संदर्भामधली. आता बिग बॉसमध्ये गेल्यानंतर महाराष्ट्रातून आणि त्या घरातून बाहेर आल्यानंतर फोनचे काही बंदच नसेल फोन, काय वाटलं घरच्यांची काय रिॲक्शन होती, कसे होते नातेवाईकांचे फोन वगैरे काय? नाही सगळ्यांचे रिॲक्शन, खेळाडू बाहेर आल्याच्या नंतर आई वडील नाराज होतात, पण माझ्या बाबतीत उलट झालं. मी बाहेर आल्याच्या नंतर आमच्या आई वडिलांच्या डोळ्यात अश्रू दिसत होते. का? त्यांनी मला जातानाच सांगितलं होतं, घनश्याम तू गेलायस, तू आमच्यासाठी जिंकलेला आहेस, माझ्या फॅमिलीने सांगितलं होतं. पण बाहेर आल्याच्या नंतर हजारो प्रेक्षकांचे मला फोन आले, माझ्या फॅन्स लोकांचे फोन आले, घनश्याम तुम्ही एक शो मधून दाखवून दिलं
की रियालिटी माणसाची कसं असावी, की ट्रॉफीपेक्षा तुम्ही मराठी माणसांची, मराठी खेळाडूंची मन जपलात, कधी त्यांचा आदर सन्मान करायचा कधी चुकला नाहीस. गेम तुम्ही खेळलात पण घरात कधी तुम्ही गेम केला नाही आणि तुमच्यासारखा खेळाडू बिग बॉसला उलट त्यांनी गमावला, हे माझ्यासाठी होतं. माझे काही चाहते लोक, आता विश्वास बसणार नाही, एक चाहतेचा नंतर काल फोन आलता मला, घनश्यामजी आम्ही जीवन सोडलंय तुमच्यासाठी, टीव्हीच बघत नाही. मी म्हणलं का दादा? म्हणलं नाही हो, तुमच्यासाठी आम्ही शो बघत होतो, आता बघू कुणासाठी? तुम्ही इतके चांगले खेळत होतात की सगळ्यांची मनं धरून, सगळ्यांना कधी वाईट नाही बोललात, काय नाही. गेमला एनर्जी इतकी होती की एनर्जी आम्हाला वाटत नव्हतं तुम्ही एवढं करीता म्हणून. मी म्हणलं दादा मला गेम महत्वाचा नाही, तुम्ही महत्वाचे. तुम्ही जेवण करा, आरोग्याची काळजी घ्या, कारण मी हजारो गेम डावलू शकतो, या हजारो शो डावलू शकतोय, पण माझा एकही कार्यकर्त्याला मी डावलू शकत नाही, नाराज करू शकत नाही. आज जनतेच्या मनात माझ्याबद्दल जे प्रेम आहे ते प्रेम मला तसंच ठेवायचंय. आता बिग बॉस सीझन नंतर म्हणजे जे काही 6 आठवडे तुम्ही बिग बॉस सीझन राहिलात, पहिला अजित पवारांच्या सभेमधला तो व्हिडिओ बिग बॉस सीझन TV9चं जे तुम्ही लोकसभेला केलं, आता त्याच्यानंतर काय पॉप्युलॅरिटी वाढली का, असं काही जाणवलंय का? बिग बॉस नंतर फार चर्चा किंवा मग फार पॉप्युलॅरिटी वाढली असं झालंय काय? नाही, पॉप्युलॅरिटी वाढण्यापेक्षा जनतेच्या मनात आणखीन भक्कम ठाण झालंय आणि जनतेला खरंच कळलंय की घनश्याम दरोडेची पर्सनॅलिटी कशी आहे. घनश्याम दरोडे जरा वरून जरी टणक दिसत असला तरी आतून किती हव्या मनाचा आहे. घनश्याम दरोडेने कधी कुणाचा गेम केला नाही, पण त्यांचा गेम कोणी केला हे सगळ्यांना दिसतंय. त्यामुळं माझ्यापेक्षा म्हणण्यापेक्षा, मी स्वतः नाराज असण्यापेक्षा, जेवढी माझ्यावर मराठी प्रेक्षक प्रेम करत होते तेवढ्यापेक्षा मी बाहेर आल्याच्या नंतर निम्मा महाराष्ट्र बिग बॉस शोच्या वर नाराज झालाय, कारण त्यांना मी पाहिजे होतो. शेवटचा प्रश्न असणार आहे, आता बिग बॉस मध्यंतरीच्या काळामध्ये बऱ्याचशा गोष्टी झाल्या, आता नव्यानं काय आहे? पुढे शिक्षण करायचं आहे, कुठल्या एखाद्या चित्रपटामध्ये काम करायचं आहे, पॉलिटिकल लीडर व्हायचं आहे, काय ठरवलं? विजन काय आहे? विजन सर, मी ऑलराऊंडर आहे. मी राजकारणात बी आहे, कला क्षेत्रात बी आहे, पुढारी बी आहे, सिरियल बी आहे. मी माझ्या आई वडिलांची एकच शिकवण आहे, काम छोटं असो किंवा मोठं असो, कधी कामाला लाजायचं नाही, काम करणं गरजेचं आहे. कधी बी पुढे जाताना काम, आपलं काम आणि काम. विजय झाला तर विजय सहन बी करता आला पाहिजे, पराजय झाला तर तो पचवता बी आला पाहिजे. आणि त्यामुळं मी थोडासा निराश असलो तरी मी पुन्हा नव्याने तयारी जोमात करतोय. आणि आता प्रोग्राम वगैरे चालू, सिनेमे वगैरे आले तर करणार, पण नियोजन आहे. बरं बरं बरं. तर हे होते घनश्याम दरोडे आणि बिग बॉस सीझन, बिग बॉसच्या अगोदर छोटा पुढारी, महाराष्ट्रात फार मोठी ओळख, त्याच्यानंतर बिग बॉस सीझनमध्ये जाऊन कसं वाटलं आहे, तिथल्या कुटुंबियांसोबत काय नेमकी चर्चा झाली, घरी आल्यानंतर काय रिॲक्शन होतं, त्यांचे फॅन्स लोक, चाहते लोकांचं काय रिॲक्शन होतं, घरामध्ये कसं राहावं लागतं, तिथं बिग बॉस सीझनमध्ये काय गाईडलाईन्स आहेत, खेळ खेळत असताना कशा सगळ्या प्रोटोकॉल पाळायचे, कसे नियम पाळायचे, कसं लोकांसोबत चांगलं राहायचं, प्रेमळ भावनेने राहायचं, आदर सत्कार कसा कोणाला करायचा, या सगळ्या गोष्टी बिग बॉसमध्ये शिकवल्या जातात असं सांगितलं आहे. शिकवलं जात नाही म्हणजे पाळायचे तुम्हाला? नाही नाही, पाळायचे नाही, शिकवलं जातात नाही, ते आपल्या मनाने केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही तिथं शिकताय जाऊन, म्हणजे एका बंद घरामध्ये मोबाईल विना कुठला संपर्क नसताना तेवढ्याच लोकांमध्ये किती लिमिटेड राहायचं असं शिकायचं आहे तिथं? लिमिटेड, हो, ते आपण स्वतः शिकलो पाहिजे. असं बंधनकारक नाही की बिग बॉस तुम्हाला सांगतेच की तुम्ही हे करा, हे असं नाही. बिग बॉस तुम्हाला काही सांगत नाही. मग ते ऑडियन्स तुम्हाला कशी पसंती देतात हे काहीच कळत नाही का? नाही, काहीच कळत नाही बाहेर आल्याच्या नंतर. म्हणजे जो विजेता आहे तो त्याला तू विजेता झालाय, लोकांनी एवढी पसंती दिली असं? हो. म्हणजे ते काय कारण असू शकतं ते गुपित ठेवायचं तुमचे ऑडियन्स वोटिंग? नाही, काही सांगत नाही. तर अशा प्रकारची ही सगळी तिथं बिग बॉसमध्ये गेल्यानंतर आणि नंतर आता शेती, म्हणजे घनश्याम दरोडे हा एक उत्कृष्ट पुढारी, फार मोठं चांगलं वक्तृत्व असणारा, शेतकऱ्यांची जाण असणारा, विद्यार्थ्यांची जाण असणारा, इकडे कलाक्षेत्रामध्ये चांगली ओळख असणारा, आता बिग बॉसमध्ये जाऊन सुद्धा चांगल्या प्रकारे म्हणजे 6 आठवडे बरे राहून त्या ठिकाणी सगळे नियमावली पाळून सगळ्यांसोबत हसून खेळून राहून, काही वादविवाद झाले तेही त्यांनी जे आहे ते स्वीकारलेले आहेत. त्यामुळे कशा प्रकारे हे सगळं होतं हे आपल्याला जाणून घ्यायचं होतं. मराठी महाराष्ट्र आणि माउंटन महाराष्ट्रच्या माध्यमातून आणि या दोन्ही प्लॅटफॉर्मच्या प्रेक्षकांना हे सगळं आपल्याला जाणून घेण्यासाठी आपण अहमदनगरच्या कोणतं जामखेड आहे नाही, अहमदनगर टाकळी लोणार, अहमदनगर टाकळी लोणार यांच्या जिल्हा
अहिल्यानगर. राहत्या घरी, हां, श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी लोणार यांच्या राहत्या घरी आपण त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आलो होतो. आणि घनश्याम दरोडे यांनी फार मोकळ्या आणि सुटसुटीत शब्दांमध्ये, लोकांना कळेल अशा शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, आपलं मत मांडलेलं आहे. लोकांनी कसं राहावं, म्हणजे एक प्रकारे प्रेक्षकांना घनश्याम दरोडे बाहेर का पडला हे मराठी महाराष्ट्राच्या माध्यमातून कळणार आहे. आणि मराठी महाराष्ट्रसुद्धा हाच उद्देश आहे की घनश्याम दरोडे आणि पुढे काय नव्यानं असणार आहे, तिथं बिग बॉसमध्ये जाऊन काय केलं, या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठीच हे सगळं आपलं उठाठेव होती असं म्हणायला काही हरकत नाही. कॅमेरा पर्सन परिवर्तनसह मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर.